शिर्डी नगरपंचायत कार्यालयात आज नगराध्यक्ष योगिता शेळके यांनी शिलकीचा अर्थसंकल्प मांडला। सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या विशेष सभेत विविध विषयांना मंजुरी देण्यात आली। सर्व विषयांवर एक एक करून चर्चा व्हावी यासाठी मागील सर्वसाधारण सभेमध्ये गोंधळ झाला होता। त्यानंतर आज झालेल्या अर्थसंकल्पीय सभेतही पुन्हा विरोधकांनी चर्चेची मागणी केली, मात्र त्यानंतरही काहीशा गोंधळानंतर सर्वच विषयांना मंजुरी देण्यात आली। नगराध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सभेत सर्व नगरसेवक नगरसेविका उपस्थित होते। याप्रसंगी प्रथमच नगरपंचायतीच्या सभेत पत्रकारांनाही आमंत्रित करण्यात आलं होतं। नगरपंचायतीच्या इतिहासात प्रथमच पारदर्शकतेनं काम व्हावं या उद्देशानं पत्रकारही या बैठकीत नगरसेवकांच्या समवेत उपस्थित होते। यावेळी विरोधी गटनेते शिवाजी गोंदकर यांनी सर्व पत्रकारांना बैठकीत बोलवल्यानं प्रशासन आणि नगराध्यक्षांचे आभार मानले। या सभेमध्ये नगरपंचायतीची दुसरी सभा आहे। पत्रकार बंधूंनी या ठिकाणी प्रवेश दिला त्याबद्दल मी माननीय मुख्य अधिकाऱ्यांना धन्यवाद देतो। चांगलं काम या शहरामध्ये निवडून आलेल्या प्रतिनिधींना अध्यक्षांना झालं। माननीय अध्यक्षांना मागच्या वेळी मी तीच विनंती केली की काम हे पारदर्शक झालं पाहिजे। शिर्डी हे काही इतर शहरासारखं शहर नाही, हे आंतरराष्ट्रीय शहर आहे। त्याच्यामध्ये जशी आपली गावाबद्दल भावना आहे तशी येणाऱ्या साहेब भक्तांची शिर्डीबद्दल भावना आहे, बाबांच्याबद्दल भावना आहे। त्याच्यामुळे या ठिकाणचं कामकाज हे अगदी पारदर्शक असलं पाहिजे। लोकांच्या समोर, नागरिकांच्या समोर, साहेब भक्तांसमोर चांगलं काम आपण केलं पाहिजे आणि त्यासाठी सभागृहात पत्रकार आले ही सुद्धा एक चांगली गोष्ट आहे। पत्रकारांचं पण मी स्वागत करतो। सगळ्या प्रिंट मीडिया असतील, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, सगळ्यांचं मी स्वागत करतो। तर यावेळी नगरसेवक अभय शेळके यांनीही सत्ताधाऱ्यांचं म्हणणं मांडत सर्वांना चर्चा करण्याचा अधिकार असून प्रत्येकाला चर्चेसाठी संधी दिल्याचं म्हटलं। या ठिकाणी सर्व सदस्यांचे स्वागत करतो। अधिकारी, कर्मचारी, व्यावसायिक, पत्रकार बंधू, सभागृह चालवताना हा पूर्ण अधिकार मान्य अध्यक्षांचा असतो। जर त्यांनी सुरुवातीला जर मान्य केलेलं आहे की माझं वाचन झाल्यानंतर सर्व सदस्यांना जो काही प्रश्न विचारायचा असेल तो प्रश्न सदस्य विचारू शकतात आणि तशा प्रोसिडिंगमध्ये त्याची नोंद घ्यावी हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे। आता जर अध्यक्षांनी जर समजा त्यांचं वाचन झाल्यानंतर समजा तुम्हाला परवानगी नाही दिली बोलायला तर तुम्ही विरोध केला पाहिजे। या ठिकाणी सभागृहाचं काम चालू असताना अनिताताई माझ्या बहीण आहे त्या ह्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून राहिलेले आहेत। शिवाजीराजे सुद्धा यापूर्वी सभागृहात राहिलेले, मंगेश दादा या ठिकाणी सभागृहात राहिलेले आहेत, बरेचसे सदस्य या ठिकाणी नवीन आहेत। माझी विनंती एकच आहे, पारदर्शक कारभार हा झाला पाहिजे, त्याच्याबद्दल कोणाच्याच मनात शंका नाही। आणि राहिलं निवडून द्यायचा प्रश्न, सगळ्यांनाच निवडून दिलेला आहे। त्याच्यामुळं या सभागृहाचं पावित्र्य ठेवणं प्रत्येक सदस्याची जबाबदारी आहे। इथं पत्रकार बंधू आले, साहेब 16 वर्ष झाले नगराध्यक्ष मॅडम, मी तुमचं खरं आभार मानतो की 16 वर्षात एकदाही पत्रकार बंधूंना कधी या दालनात बसायची कोणी परवानगी दिली नाही। मागच्या 2.5 वर्षात शिवसेना भाजपची सत्ता होती, मी त्या सत्तेत होतो शिवसेनेबरोबर, त्यावेळेस सुद्धा एक दिवस सुद्धा त्या ठिकाणी सभागृहात कधी पत्रकारांना बोलवलं नाही। 5 वर्ष मी विनंती करतो नगराध्यक्ष मॅडम आणि सभागृहाला की या ठिकाणी त्यांना एक वेगळं दालन या ठिकाणी उपलब्ध करून द्यावं। 5 वर्ष या शहरात जो काय कारभार चालतो, या नगरपालिकेचा सभागृहात जो कारभार चालतो, या पूर्ण शहराला या कारभाराची माहिती मिळाली पाहिजे। विषय असा येतो की अजेंडा आणि टिप्पणी दिली जाते, तो अभ्यास करण्यासाठी दिली जाते। जर समजा तुम्हाला काही शंका असेल सदस्यांना तर सदस्यांनी त्या संबंधित अधिकाऱ्याला विचारावं, त्याच्यावर तुमचं काय म्हणणं असेल त्याच्यावर त्यांनी म्हणणं मांडावं, त्याच्याबद्दल काही शंका नाही। अध्यक्ष पण नवीन आहेत, बरेचसे सदस्य या ठिकाणी नवीन आहेत, अधिकारी प्रश्नाचे उत्तर द्यायला या ठिकाणी तयार आहेत आणि शताब्दी सोहळा आहे, हा राजकीय आखाडा नव्हे। आमच्याकडनं सत्ताधाऱ्यांकडनं कदापि चूक होणार नाही याची आम्ही सर्वांच्या वतीने मी खात्री देतो। अध्यक्ष मॅडम, आपल्या सभागृहात आपण बसता सभा कशी चालवली पाहिजे हा पूर्ण अधिकार आपला आहे। आपलं पूर्ण वाचन झाल्यानंतर प्रत्येकाला कोणत्या मुद्द्यावर बोलायचं असेल ती बोलायची जर आपण परवानगी दिली असेल आणि त्याच्यावर वारंवार जर चर्चा होत असेल ती ही गोष्ट एकदम खेदनायक आहे।
वर्षभरात 184 कोटींच्या अर्थसंकल्पापैकी 103 कोटी रुपये खर्च झाले असून 89 कोटी रुपये शिल्लक असून या संदर्भात उर्वरित खर्चालाही मान्यता देण्यात आली। याविषयी नगराध्यक्षा योगिता शेळके यांनी अधिक माहिती दिली। आज बजेटची मीटिंग होती। त्याच्यामध्ये आमचे जे विषय होते ते बऱ्याच प्रमाणात होते। तर जे मंजूर होण्यासारखे होते ते झाले, बाकीचे तसेच आहे। तर त्याच्यामध्ये आमचे सुरुवातीची जी शिल्लक रक्कम होती 42,16,000 रुपये अंदाजे, महसुली जमा रक्कम 19 कोटी 38 लाख रुपये अंदाजे, भांडवली जमा रक्कम 84 कोटी 95 लाख रुपये अंदाजे, एकूण जमा 104 कोटी 75 लाख रुपये अंदाजे, एकूण खर्च 103 कोटी 85 लाख रुपये अंदाजे, शिल्लक 89 लाख रुपये अंदाजे। आर्थिक वर्ष 2017-18 मधील हे बजेट शिल्कीचे बजेट आहे। याप्रसंगी माजी नगराध्यक्ष अनिता जगताप यांनीही चर्चेमध्ये सहभाग घेत आमची केवळ चर्चेची मागणी असल्याचं म्हटलं। याप्रसंगी मुख्याधिकारी यशवंत डांगेंसह उपनगराध्यक्ष जगन्नाथ गोनकर आणि सर्व पालिका अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। कॅमेरा पर्सन अजिंक्य गोरे, SN मीडिया, शिर्डी।